पुढची बातमी पाहूयात। अजित पवारांचं निधन झाल्यानंतर वेगवेगळी राजकीय गणिते आता बदलायला लागलेली आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे मला माहित नव्हतं असं शरद पवारांनी आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं। आता एकत्रीकरणाच्या चर्चांवरती सुद्धा खंड पडला असं पवार म्हणतात। 12 तारखेला एकत्रीकरणावरती निर्णय होणार होता असं सुद्धा पवारांनी सांगितलं। मात्र याच्याबद्दलची अजून ठोस अशी माहिती शरद पवारांना नाही असं सांगितलं। अजित पवारांचं निधन झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांनी आपला डाव टाकलाय। आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यावर आज शरद पवारांना प्रश्न विचारला असता पवार म्हणाले मला काही माहितीच नाही असं बोलून पवारांनी गुगली टाकली। तसंच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षाचा होता असं राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत ही 4 महिन्यांपासून चर्चा होती। 12 तारखेला एकत्रीकरणावर निर्णय होणार होता असं अजित पवारांच्या निधनानंतर एकत्रीकरणाच्या चर्चांवर खंड पडल्याचं पवार म्हणाले। साहेब आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे? साहेब आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहे। आपण जाणार आहात? माहितीच नाही आहे का नाही तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही काही चर्चाच नाही। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे। पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत असं काही सांगतच नाही। एकदम सांगतो आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता। ती झाली आणि निर्णय आजचा जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती। साहेब मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेसमधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यावर आता सगळं भाजप चालवणार अशी चर्चा आहे। त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलं। मला माहिती चर्चा तुमच्या मनात दिसतो आमच्या